आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे बघा, तुम्ही असं करू शकत नाही। का? हे चुकीचं करताय तुम्ही। आणि आमची जागा घेणार कोण? या मुली? या मुलींचं अजून शिक्षण झालेलं नाहीये आणि तुम्ही यांना कंपनी चालवायला देणार का? अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की या मुली कंपनी चालवू शकत नाही। हे पहा, बडबड बंद करा, आमच्याकडे फारसा वेळ नाहीये। त्या मुद्द्याचं बोललात तुम्ही, एकदम बरोबर। बरं, मला सांगा, तुम्ही या मुलींना ओळखता का? छे, बिलकुल नाही, आम्ही यांना ओळखतच नाही। बरोबर। आता दुसरा प्रश्न, तुम्हाला खरंच आशू दोषी आहे असं वाटतं का? नाही नाही, तुम्ही तुमच्या मनात जे काही आहे ना ते बोला, कोणीही तुम्हाला रागवणार नाहीये। तुमची शांतता हेच उत्तर आहे असं समजायचं का? नाही, आम्हाला नाही वाटत तसं। आमच्या वाटण्याने काय होणार आहे का? पुरावे काय सांगतील, सांगता येत नाही ना। ठीक आहे। बरं, तुम्ही आशूला किती वर्ष झाले ओळखताय? अहो, ही काय प्रश्न मंजुषा चालू आहे का? आपण शाळेत बसलोय का? महत्वाचे डिसिजन घ्यायचे, मीटिंग चालू आहे ना। आम्हाला माहिती आहे ना ही मीटिंग कशासाठी बोलवली, आणि म्हणूनच आम्ही इथे आलो आहे, कारण आम्हाला आशूला बाजूला काढणं अजिबात पटलेलं नाही। शिवा, तुला बिझनेसची टॅक्टिक्स माहिती आहेत ना? बिझनेसमध्ये असे डिसिजन घ्यावे लागतात, यातच कंपनीचं हित आहे। आणि अल्टिमेटली आम्ही हाच डिसिजन घेणार होतो, आणि तो तुम्ही बदलू शकत नाही। हे सगळं करण्याच्या अगोदर तू रामभाऊंशी बोललीस का? ते असते तर त्यांनी काय केलं असतं याचा विचार केलास का? त्यांनी काय केलं असतं हा विचार करूनच मी या मुलींना खुर्चीवर बसवलंय, आणि या कंपनीची बोर्ड मेंबर म्हणूनच मी या मीटिंगमध्ये आले। तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते की बरं, तुम्ही सांगा ना मला, तुम्ही आशूला किती वर्ष झाले ओळखताय? बरेच वर्षापासून ओळखतो, भाऊंचा मुलगाच आहे ना तो, आणि तो इतके दिवस बिझनेस सांभाळतोय। हो, तो लहानपणापासून कंपनीत यायचा, तेव्हापासून आम्ही ओळखतोय। म्हणजे लहानपणापासून त्याला हा बिझनेस मोठा करायचा आहे, असंच आहे ना? बरं, मी सांगते या मुली कोण आहेत। आपण आपल्या कंपनीच्या CSR फंडमधनं एक उपक्रम चालवतोय, माहितीये? महिलांसाठी सेल्फ डिफेन्स क्लासेस सुरू केले, ते आमच्या वस्तीत सुरू केलेत आपण, आणि त्या क्लासमध्येच या सगळ्या मुली येतात। बरं, तो क्लास सुरू करायची आयडिया आशूचीच होती। बरं, ही आयडिया त्याला कशी आली ते सांगते। आजकालच्या काळात दर तासाला मुलींवर अत्याचार होतात, त्यावेळेला त्यांनी काय करावं ही कल्पना नसते त्यांना। ही कल्पना त्यांना असायला हवी हा विचार आशूने केला। माझं काहीच नाही आहे यात, या मुली त्याच आहेत ज्या तिथे क्लासेस घेतात। बरं, ह्या आशूला फार भेटल्याही नाही आहेत, 1-2 वेळा भेट झाली असेल, पण तरीही त्या आशूच्या बाजूने उभ्या आहेत। काल आमच्या घरावर दगडफेक झाली, त्या मुली लगेच आल्या, आणि आल्या तर आल्या रात्रभर पहारा देत तिथे थांबले। मी त्यांना विचारलं, का असं केलं तुम्ही एवढं? त्या म्हणाल्या, आमचा आशूवर पूर्ण विश्वास आहे। मी तर आशूला त्याच्या लहानपणापासून ओळखता, तुमचा का विश्वास नाही आशूवर? हो, पण आपल्या हातात काहीच नाही ना, आपण कंपनीसाठी सगळं करतोय ना। पण आता जर आपण आशूला बाजूला काढलं तर तो दोषी आहे असं नाही वाटणार का? हे सगळे त्याच्याकडे त्याच नजरेने बघतील असं नाही वाटत तुम्हाला? आम्हाला माहिती आहे सर, आम्ही लहान आहोत, आम्हाला फार काही कळत नाही, पण माणूस म्हणून कोण कसं आहे हे त्याच्या नजरेत लगेच कळतं आम्हाला। आणि आशू जिजू किती चांगले आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात असा विचार करणं खूप चुकीचं आहे। आणि बऱ्याचदा चांगली माणसं अशा गोष्टीनंतर हार मानतात, आजूबाजूची लोकही साथ देत नाहीत, त्यांच्या सोबत उभी राहत नाहीत, आणि त्यामुळे चांगली माणसं वाईट ठरतात, आणि हेच आपल्याला बदलायचंय। हे बघा, आशू आतून खूप तुटलाय, आपण सगळ्यांनी त्याच्यासोबत आत्ता उभं राहणं खूप गरजेचं आहे। हे बघा, मला माहिती आहे की ही पद्धत प्रोफेशनल नाही आहे,
पण आम्हाला तुम्हाला जे काही सांगायचं होतं, तुमच्यापर्यंत जे काही पोचवायचं होतं, त्यासाठी हाच पर्याय होता. निर्णय तुमचा आहे आता. तुम्ही सांगा. तुम्ही मुली माझ्यासोबत बाहेर चला. हा तोच आहे. तो आज बातम्यांवर दिसलं होतं. म्हणजे त्या लहान मुलीवर अत्याचार केला तो. लाज काय वाटत? मोठ्या लोकांचं बरं असतं. पोलिसांना पैसे दिले मग कुठेही फिरा. आशू, हा आपण निघूया. चल. ऐक ना, ते आईला प्रसाद आवडतो तो घेऊन जाऊया. चल. ऐक मी घेऊन येईन नंतर. चल आपण निघूया. अरे चल ना, एवढं काय. चल तूच ना तो त्या मुलीवर अत्याचार करणारा. लाज नाही वाटत? ही लाज सुद्धा पैसे देऊन विकत घेतलीस. हे बघा, तुम्हाला जसं वाटतंय तसं नाहीये. सत्य समजून घ्यायचा प्रयत्न करा जरा. बातम्या दाखवतात ना, म्हणून आम्ही बोलतोय. समजलं ना? आजकाल वाईट बातम्या ना वाऱ्यासारख्या पसरतात आणि त्यांनाही सत्य जाणून घ्यायची काही गरज वाटत नाही. त्या अशाच बातम्या देऊन टाकतात. त्यांचं ऐकू नका प्लीज. ए, तू आम्हाला अक्कल शिकू नकोस. तू काय ना हे माहिती आहे आम्हाला. ओ दादा, कशाला उगाच भांडताय? जाऊ द्या ना. चल आशू. ए थांबा. ओ इकडे आता इकडे इकडे. हाच तो मुलगा त्या पोरीवर अत्याचार करणारा. हाच त्या हॉटेलमध्ये नेऊन त्या पोरीवर जबरदस्ती करणारा. काय रे? ऐका तुम्ही यांच्याकडे लक्ष नका देऊ. यांचा काहीतरी गैरसमज होतोय. आशू, चल निघूया. चल. कोण आहेस तू आणि याची बाजू का घेतोय? अरे याला सुद्धा पैसे पोचलेत रे. तुला समजायचं ते समज. आम्हाला माहिती आहे आमचा आशू निर्दोष आहे आणि बातम्यांमध्ये ना काही दाखवतात. कळलं ना? अरे ह्याला तोंड वर करून बोलायला सांग. मिस्टर आशुतोष देसाई, अरे तोंड वर कर. तुझा काही दोष नाहीये ना ह्याच्यात. मग ताटमानेने का नाही बोलत आहेस? ऐका ना जाऊ. आशू तू चल रे, निघू आपण. अरे हाच तो. अरे आपण दुर्लक्ष करतो ना म्हणून हे हरामी सुटतात. पण आज नाही हा. आज आपण याला दाखवायचंच. परत ना कुठल्या मुलीकडे तोंड वर करून बघितलं पण नाही. अरे तुडू अरे मी खरंच काही केलं नाही. मी तुम्हाला सांगतो मी नाही केलंय काही. खोटं बोलतात मोठी लोक. नाही खोटं कोण नाही बोलत आहे. शिवा, आम्ही इथे येताना एक गोष्ट ठरवून आलो होतो. ती काही केल्या करायची. पण इथे आल्यानंतर तू असं काही केलंस की आम्ही आता विचारात पडलोय. खरंच आमचं चुकलं शिवा. आम्हाला हे आधीच कळायला हवं होतं. रामभाऊंबरोबर आम्ही एवढी वर्ष आहोत. रामभाऊ आणि लक्ष्मण यांच्याबरोबर प्रत्येक पावलावरती आम्ही आहोत. परंतु जेव्हा आशूवरती ही वेळ आली तेव्हा आम्ही या निर्णयापर्यंत जायला नको होतं. मी एवढीच विनंती करते की या काही दिवसात आपण आशू बरोबर खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आपण सगळं सांभाळून घेऊ.